हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत कांदा पात. तर इथं कांदा पात मी बारीक चिरून चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याचबरोबर आपण मिरची, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं नमक टाकून हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. बघा, आपली मिरची बारीक झालेली आहे. त्याचबरोबर तुरीची डाळ मी भिजवून घेतली. चला मग कढईमध्ये एक पळी तेल ओतलेले आहे. त्याच्यामध्ये मिरची चांगली फ्राय करून घेऊया. बघा, मिरची फ्राय झालेली आहे. तर त्याच्यामध्ये भिजलेली कांदा पात टाकून घेऊया. हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. बघा, मिक्स करून घेतले. तर त्याच्यामध्ये तूर डाळ टाकून घेऊया आणि 10 मिनिटं झाकून बारीक गॅसवर ठेवूया. बघा, याच्यामध्ये पाणी ओतायची गरज नाही आहे, कारण ह्या कांदा पातेला आपोआप पाणी सुटतं. तर याच्यावर झाकून ठेवून एक 10 मिनिटं आपण ही वाफलून घेऊया. तर चला आपण बघूया. बघा, पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. तर याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणा कूट टाकून चांगलं मिक्स करून घेऊया. ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.